जिल्हा रुग्णालयातील निष्काळजीपणा पुन्हा ऐरणीवर, मृतदेहांची अदलाबदल, प्रशासनाविरोधात संताप। क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयातील निष्काळजीपणाचा गंभीर प्रकार पुन्हा एकदा समोर आलाय। मंगळवारी सकाळी नातेवाईकांच्या ताब्यात मृतदेह देताना झालेल्या अदलाबदलीमुळे रुग्णालय प्रशासनाविरोधात संतापाची लाट उसळली आहे। या प्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर युवराज करपे यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून चौकशी सुरू करण्यात आली आहे। सोनगरवाडी तालुका वाई येथील आनंद ओव्हाळ वय वर्ष 26 यांनी विष प्राशन केल्यानं त्यांच्यावर गेल्या 8 दिवसांपासून उपचार सुरू होते, तर आरळे येथील सुरेश मस्को खोमने वय वर्ष 51 हे मागील 3 दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत होते। उपचारादरम्यान रात्री दोघांचंही निधन झालं। त्यानंतर रात्री शवविच्छेदन करण्यात आले। मात्र सकाळी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देताना गंभीर हलगर्जीपणा समोर आला। नातेवाईकांना मृतदेहाचा चेहरा न दाखवता तो सुपूर्द करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय। यानंतर आरळे येथील नातेवाईकांनी खोमने यांच्या नावानं दुसऱ्याच मृतदेहावर अंत्यसंस्कारही केले। दरम्यान मृतदेहांची अदलाबदल झाल्याचं लक्षात येताच अंत्यसंस्कारासाठी पेटवलेली चिता विझवावी लागली। या धक्कादायक प्रकरणामुळे नातेवाईक संतप्त झाले असून रुग्णालयातील सफाई कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप त्यांनी केलाय। सोनगरवाडी येथील मैताच्या नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेत प्रशासनाला जाब विचारला। मृतदेहाचा चेहरा दाखवण्यात आला नसल्यामुळे ही गंभीर चूक झाल्याचा आरोप करत संबंधित कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। परिस्थिती तणावपूर्ण झाल्यानं सातारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। दरम्यान रुग्णालय प्रशासनानं मात्र मृतदेह सुपूर्द करताना नातेवाईकांना खात्री करूनच देण्यात आल्याचा दावा केला। मात्र प्रत्यक्षात घडलेली घटना प्रशासनाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली आहे। यापूर्वीही घडला होता असाच प्रकार। विशेष म्हणजे यापूर्वीही याच रुग्णालयात मृतदेहांच्या अदलाबदलीचा प्रकार समोर आला होता। त्यावेळीही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जबाबदारी कर्मचाऱ्यांवर ढकलून कारवाईचा बोजा खालच्या स्तरावरच टाकला होता। त्यामुळे वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे रुग्णालय प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। या घटनेत केवळ कर्मचाऱ्यांची चूक नसून रुग्णालयातील एकूणच व्यवस्थापन, देखरेख आणि प्रोटोकॉलमध्ये मोठ्या त्रुटी असल्याचं स्पष्ट होतं। मृतदेह सुपूर्द करताना योग्य ओळख पटवण्याची प्रक्रिया, जबाबदारी आणि निश्चिती, वरिष्ठांची देखरेख यामध्ये गंभीर उणीवा असल्याचं या घटनेतून उघड झालंय। नातेवाईकांकडून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी होत असून या प्रकरणाचा अहवाल वरिष्ठांकडे सादर करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे। मृतदेहांची अदलाबदल करायची आणि कर्मचाऱ्यांवरती कारवाई केलेल्याचा बडगा फक्त दाखवायचा। सिव्हिल हॉस्पिटलमध्ये काल मृत्यू झाला रात्री, आणि आज त्याचा पीएम झाल्यानंतर मृतदेह ताब्यात देताना ना तिथं कुठला वरिष्ठ अधिकारी उपस्थित होता। तो मृतदेह पूर्ण पॅक केलेला। कुटुंबाची मागणी होती की आम्हाला तो चेहरा दाखवा, आमचा मृतदेह आहे आम्हाला कळू द्या। तरीही संबंधित कर्मचाऱ्यांनी दखल न घेता कुटुंबाच्या ताब्यात तो मृतदेह जबरदस्ती दिला। आणि ज्यावेळेस कुटुंबाला कळालं की हा मृतदेह आमचा नाही, मृतदेहाची अदलाबदल झालेली आहे, त्यावेळेस कुटुंबानं आम्हाला फोन केला, संपर्क केला आणि आम्ही इथं तत्काळ दाखल झालो। हे सगळं प्रकरण होत असताना सिव्हिल हॉस्पिटलचे वरिष्ठ अधिकारी, सिव्हिल सर्जन हे नेमकं काय करतात हा प्रश्न आमच्यासारख्या कार्यकर्त्याला आणि कुटुंबालाही पडतो। आज आमच्या मुलाचा कुटुंब म्हणतंय की आमचा युवक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्याचा मृत्यू होतो, त्याचं पीएम होतं आणि मृतदेहाची हेळसांड होते, हलगर्जीपणा होतो आणि ही अदली बदली करून कुटुंबाच्या ताब्यात तो मृतदेह दिला। ही घटना ज्यावेळेस कुटुंबाच्या निदर्शनास आली त्यावेळेस सीएस यांच्या दालनामध्ये आम्ही आंदोलनाला बसण्याचा पवित्रा घेतला। त्यावेळेस मग संबंधित अधिकारी, संबंधित कर्मचारी यांचं निलंबन करण्याचं आणि कारवाई करण्याचं सीएस यांनी धाडस दाखवलं। आमचं म्हणणं आहे की सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कायदा सुव्यवस्था नावाला आहे का? फक्त कर्मचाऱ्यांना शिस्त नावाचा प्रकार आहे का? फक्त मनाला येईल मनमर्जी करे तो कायदा असं प्रकार चाललेला आहे। आज संपूर्ण कुटुंबाला वेटीस धरण्याचं काम आणि मृतदेहांच्या अदलाबदल करून मृतदेहांची विटंबना करण्याचं काम ज्या कर्मचाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी केलं, त्या अधिकाऱ्यांचं, कर्मचाऱ्यांचं तत्काळ कारवाई झाली पाहिजे की या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे। या कुटुंबाला न्याय तेव्हाच मिळू शकतो ज्यावेळेस ते कर्मचारी, अधिकारी यांचं निलंबन बडतर्फी करतील आणि या कुटुंबाला जो काही न्याय आहे ते सिव्हिल सर्जन न्याय मिळवून देतील। नाहीतर आम्हाला मृतदेह सिव्हिल सर्जन यांच्या दालनासमोर ठेवून कुटुंबास समवेत आंदोलन तीव्र करावं लागेल। त्याला जे काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल त्याला स्वतः सीएस जबाबदार असतील। न्यूज साठी संदीप जठार, गोंदवले।